राम राम मंडळी, कशात मजेत ना? मजेत असेलच हवं. तर होय, आज आपण इंग्लिश मध्ये ट्राय करणार आहोत व्हिडिओ बनवायला. का सांगतो? का तर मला काही मुलांनी कमेंट केले होते, काही मुलांनी मेसेज केले होते की रवी, दुबईमध्ये कशा प्रकारे इंटरव्ह्यू असतात, किंवा काही लोकांना बोलतो ना आपण दुबई मधल्या इंटरव्ह्यू घेऊन, म्हणजे काहीतरी एक कुतूहल असतं की नक्की काय असेल तिथे, काय विचारत असतील. तर इंटरव्ह्यू मध्ये जे कॉमन काही क्वेश्चन आहेत ना, की जे कंपल्सरी विचारतातच, मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये या, कोणत्याही फील्डमध्ये त्या फील्डमध्ये जे कॉमन क्वेश्चन आहेत ना, ते विचारले जातात. त्याबद्दल मला वाटलं की मी तुम्हाला सांगावं, जेणेकरून तुम्ही ते प्रिपेअर कराल आणि ज्यावेळेस कधी तुम्ही दुबईमध्ये याल किंवा आता दुबईमध्ये असाल आणि जॉब शोधत असाल, तर ते तुम्हाला क्वेश्चन खूप कामी येतील. तर त्या सगळ्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात पहिला, आणि तो कॉमन असतोय, फक्त दुबईमध्येच नाही, तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, हा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो. तो म्हणजे कोणता? टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तर सर्वात आधी लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते कॉमनच असते, ऑलमोस्ट कॉमन असते, परंतु ते आपल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समोरच्याला कळेल की हा रट्टा मारत नाही, तर हा एकदम जेन्युअल स्वतः करतोय, स्वतः बोलतोय. तर त्याचं उत्तर कसं द्यायचं? तर पुढील प्रमाणे. गुड मॉर्निंग सर, मॅडम, इट्स माय प्लेजर टू इंट्रोड्यूस माय सेल्फ टू यू. माय नेम इज रवींद्र अंकुश वरांडे. आय एम फ्रॉम इंडिया in Maharashtra. I have done my education in Mumbai University. I have got experience in CCTV operator for 3 years. My strength is hardworking person, quick decision, multitasking, plus decision making, team leadership, good communication, good observation. My hobbies: playing cricket, watching cricket, and making videos for YouTube. My short-term goal is get good opportunity to reputed company, and my long-term achievement is achieve good position in our same company. That's all about me. तर मंडळी, आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः बदल, आता होतं काय हो, आता मी ज्यावेळेस नवीन नवीन इंटरव्ह्यूला जायचो ना, इंडियामध्ये होतो त्यावेळेस मला माहिती नसायचं की नक्की काय सांगायचं असतं, म्हणजे स्वतःबद्दल सांगण्यासाठी. मग आपण काय करायचो की स्वतःबद्दल सांगण्याचा प्रयत्न करायचो की माझं नाव रवींद्र वरंडे, मी या कंपनीमध्ये एवढे वर्ष काम केलं, मी त्या कंपनीमध्ये एवढे वर्ष काम केलं, आणि मला हे जमतं, मला ते जमतं, ते 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 ब्ला ब्ला ब्ला. असं नसते. सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही स्वतःबद्दल तुम्ही काय आहात हे थोडक्यात सांगा. म्हणजे की तुमचं नाव, तुमचं वय किती आहे, तुम्ही कुठून आलात, तुम्ही ह्या कंपनीमध्ये का आला, तुम्हाला काय काय जमतं, ह्याच्याबद्दल शॉर्ट. तुम्ही जेवढं जास्त सांगाल ना, तेवढा समोरचा इरिटेट होतो. त्यामुळे कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि समोरच्याला ते जास्तीत जास्त समजेल असा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतरचा कॉमन प्रश्न कोणता आहे तो मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ? तुमची काय ताकद आहे? आय एम अ क्विक लर्नर अँड गुड टीम प्लेयर. त्यानंतरचा एक कॉमन प्रश्न असतोय, व्हॉट इज युअर विकनेस? तुमचा काय विकनेस आहे? म्हणजे बोलतो ना आपण मराठीमध्ये काय बोलतात यार त्याला, कमीपणा किंवा काय, म्हणजे काय बोलतात यार ते मला मराठीमध्ये विकनेस समजून जा तुम्ही मी काय बोलतोय. तुमचा विकनेस काय, त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. आय एम कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग ॲट अ टाइम. म्हणजे मी एका वेळेस फक्त एकाच गोष्टीवरती फोकस करतो, हा माझा विकनेस आहे. हाऊ डू यू सी युअर सेल्फ 5 years from now? I see myself in our company in senior position. म्हणजे आपण त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर मला आता हायर करताय कंपनीमध्ये, तर पुढच्या 5 वर्षामध्ये मी आपल्याच कंपनीमध्ये राहील आणि आपल्याच कंपनीमध्ये एका सिनियर पोझिशनवरती असेल. मग ते समोरच्याला ते एक अट्रॅक्शन होऊन जातं की याच्यामध्ये काहीतरी नवीन आहे.
की ह्याला जर मी विचारतो की तू पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे असशील, तर तो पुढच्या 5 वर्षामध्ये तो स्वतःला ह्याच कंपनीमध्ये बघतोय, म्हणजे हा एकदम चांगला कॅन्डिडेट आहे की काय, असं त्यांच्या मनामध्ये होऊ शकतं. त्याच्यानंतरचा एक कॉमन प्रश्न, व्हाय शुड वी हायर यू? आम्ही तुम्हाला का हायर करू? आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये का ऑपॉर्च्युनिटी देऊ, का जॉब देऊ, सांगा. इफ यू हायर मी, इट विल बी ग्रेट प्लॅटफॉर्म टू शो माय सेल्फ. Like I have lot of experience, I have lot of skills, so it's easy to show my skill. त्यानंतरचा एक कॉमन प्रश्न असतोय, रिझन बिहाइंड यू लिव्हिंग युअर लास्ट जॉब. तुम्ही तुमचा लास्ट जॉब का सोडला? आता होतं काय, सगळ्यात महत्वाचं आपण बोलतो ना, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट कुठे होतो, तर आपण ह्या प्रश्नापाशी होतो. आता भरपूर पोरं काय करतात की ते रिझन काय देतात की मी का सोडलं, की तिथे मला पगार कमी होता, तिथे मला वेळेवरती बाकी गोष्टी सुट्ट्या मिळत नव्हत्या, व्हॉट एव्हर जे काय असेल ते त्या प्रकारे कारणं देतात आणि तिथेच ते फसतात. कारण होतं काय, जे इंटरव्ह्यू घेणारे असतात ना, त्यांचा मेन फोकस असतो त्या प्रश्नावरती की ह्या प्रश्नाचं उत्तर आघाडी काय देतं. कारण जर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं ना की मला पगार ठीक नव्हता तिथे, मला तिथे टाइम वगैरे ठीक नव्हतं, तिथे सुविधा चांगल्या नव्हत्या, अशा प्रकारचं उत्तर की तो समोरचा समजतो की हा काही वर्षाने आपल्या इथे आता काम केल्यावर दुसरीकडे जातोय हेच सांगेल, मग ते रिजेक्ट करतात. तर त्याचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो. तर ते कसं, आय एम लुकिंग फॉर बेटर अपॉर्च्युनिटी, दॅट्स इट, हे सांगायचं, एवढंच सांगायचं. कारण इथे जर आपण जास्त ड्रामा करण्याचा प्रयत्न केला ना, की जास्त काहीतरी सांगायचा प्रयत्न, की तो समोरचा समजून जातो की ह्याला खूपच जास्त अपेक्षा आहेत की काय. कारण आपण ऑलरेडी आपण स्वतःला ज्यावेळेस इंट्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण स्वतःबद्दल सांगितले, त्यामुळे अजून काहीतरी जास्त एक्सप्लेन करणं हे समोरच्याला हे नसते. आणि हे जे एवढे सांगितले ना, हे कॉमन असतात की एवढे हे विचारले जातात. आता ह्याच्या पलीकडे सुद्धा काही क्वेश्चन येतील. आता मी पण ज्यावेळेस, आता मी तुम्हाला दुबईच असं सांगतोय असं पकडून चाला, मी पण ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस मला सुद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती. परंतु मी पण अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले की नक्की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जातात. तर हेच काही कॉमन प्रश्न असतात जे आपल्याला रेग्युलरली प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये फेस करावे लागतात. आणि तयारी ठेवा की त्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला इंग्लिशमध्ये दिली तर बेटर आहे तुमच्यासाठी. आता मी पण ज्यावेळेस आलो होतो माझं पण इंग्लिश कम्युनिकेशन एवढं नव्हतं, म्हणजे मला पण काही एवढं जमत नव्हतं, परंतु मी ट्राय करायचो. आणि समोरचा जो असतो ना तो हे चेक करतो की हा बोलता वेळी ह्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नावाची गोष्ट आहे का. हा नाही का, आपण रट्टा जरी मारत असलो ना तरी थांबायचं नाही, कंटिन्यू बोलत राहायचं. मग समोरचा समजतो की ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स जर आपण हे केला, बूस्ट केला, तर तो खूप वरतीपर्यंत जाऊ शकतो, हा एक बेटर एम्प्लॉय होऊ शकतो आपल्या कंपनीसाठी. त्यामुळे ते हायर करू शकतात जर तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स असाल तर. म्हणजे तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये तुम्ही जर बोलतो ना आपण जोर ठेवून बोलत गेला ना, नाही का, एखादा जरी उत्तर येत नसलं तरी काहीतरी बोला, काहीतरी बोला, असं आहे. तर ह्या अशा प्रकारच्या दुबईमध्ये इंटरव्ह्यू वगैरे होतात आणि त्या जर तुम्ही फेस कराल तर ही थोडी तयारी ठेवा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू इझी जाईल. तर म्हणजे या व्हिडिओ तेवढंच सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच कंटेंट. सी यू.